वेलकम एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत इनकम्पॅबिलिटी डी फार्मसी फार्मास्युटिक्स सेकंडमध्ये सेकंड चॅप्टर आहे इनकम्पॅबिलिटी इन प्रिस्क्रिप्शन. सो आपण फर्स्ट चॅप्टरचा ऑलरेडी स्टडी केलेला आहे प्रिस्क्रिप्शन यावरती. याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आधीचे व्हिडिओ माझे चेक करा, त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन डिटेल दिलेले आहे. आता आपण सेकंड चॅप्टरवरती आलेलो आहे इनकम्पॅबिलिटी इन प्रिस्क्रिप्शन. ओके, सो आता इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय? Incompatibility refers to interaction between two or more than two substances which lead to changes in chemical, physical and therapeutic properties of the pharmaceutical dosage form. Okay, so आता incompatibility म्हणजे काय? Occur as a result of mixing two or more than two antagonist substance and the undesirable product is formed, which may affect the safety, efficacy and appearance of the pharmaceutical preparation. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त antagonist substance means opposite substance and undesirable product is formed, okay, which may affect safety, efficacy and appearance of the pharmaceutical प्रिपरेशन. ठीक आहे. आता इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय की दोन किंवा दोनपेक्षा जास्त ड्रग एकत्र आल्यानंतर ते काय काय चेंजेस करतात. ठीक आहे, तुमचं एखादं फॉर्म्युलेशन आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 ड्रग्स यूज केलेले बट ते अपोजिट असतील, अँटागोनिस्ट असतील, तर त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात आणि नेमके ते चेंजेस आपलं काय करतात की जे फॉर्म्युलेशन आहे त्यांची सेफ्टी चेंज करतात, बिघडवून टाकतात. त्याच्यानंतर इफिकसी आणि ॲपिरन्स हे तिन्ही पण काय होतं, चेंज होतं. म्हणजेच काय की जेव्हा ते एकत्र येतात त्यानंतर जो रिझल्ट येतो तो कसा आहे, अनडिझायरेबल, आपल्याला नको येतो पण तो होतोय. म्हणजेच काय झाले, तिथं इनकम्पॅबिलिटी झाली. ठीक आहे. सो ही इनकम्पॅबिलिटी आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायची आहे की ह्याचे टाईप्स कोणते आणि त्या टाईप्समध्ये कोणकोणत्या इनकम्पॅबिलिटीज होतात आणि त्या इनकम्पॅबिलिटीजला आपण कसं ओव्हरकम करणार आहे ह्याच्या काहीतरी मेथड्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, आपण वन बाय वन सगळ्या इनकम्पॅबिलिटी बघणार आहोत. ठीक आहे. टाईप्स ऑफ इनकम्पॅबिलिटीमध्ये मेजर 3 पार्ट्स आहेत. त्याच्यामध्ये थेरापिटिक इनकम्पॅबिलिटी, फिजिकल इनकम्पॅबिलिटी आणि केमिकल इनकम्पॅबिलिटी. okay, nowadays prescription are generally written for the official and proprietary medicine. आपण हे प्रिस्क्रिप्शनमध्ये बघितलेले की आजकाल आता फक्त डोसेज फॉर्म प्रिस्क्राईब केला जातो. पूर्वी द प्रिस्क्रिप्शन आर रेअरली कंपाऊंडेड अँड डिस्पेन्स इन द केमिस्ट शॉप और हॉस्पिटल फार्मसी, बट ते आता कंपाऊंडिंग केलं जात नाही. ठीक आहे. आपण जर टिपिकल प्रिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं असेल याच्या अगोदरचा व्हिडिओ, तर टिपिकल प्रिस्क्रिप्शनमध्ये काय की इन्क्रिप्शन म्हणजे जिथे ड्रग ॲडज्युएंट बेस व्हेकल हे कंपाऊंडिंग केलं जायचं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ते कंपाऊंडिंग केलं जायचं ह्या इनकम्पॅबिलिटी त्यावेळेस व्हायच्या. आता इनकम्पॅबिलिटीचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे, कारण की ऑलरेडी वेरियस कंपनीमध्ये ऑलरेडी डोसेज फॉर्म बनवला जातो. आता फक्त डोसेज फॉर्मचं नाव आणि लगेच डिस्पेन्स केलं जातं. म्हणून इनकम्पॅबिलिटी हा थोड्याशा रेअरली आहे, बट इनकम्पॅबिलिटी पॉसिबिलिटी पण होऊ शकते ह्याच्यामध्ये की डायल्युटेड और मिक्स टुगेदर. काही काही मेडिसिन जर मिक्स झाल्या किंवा स्टोर अनसुटेबल कंटेनर्स किंवा अनसुटेबल प्लेसमध्ये जर आपण ते डोसेज फॉर्म जर स्टोर करून ठेवले तर तिथं पण इनकम्पॅबिलिटी होऊ शकते. बट काय आहे की पहिल्यापेक्षा आता ज्या इनकम्पॅबिलिटीज आहेत त्या थोडेसे रेअरली होतात. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय आहे की टाईप्स आहेत इनकम्पॅबिलिटीचे टाईप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट थेरापिटिक इनकम्पॅबिलिटी, सेकंड फिजिकल इनकम्पॅबिलिटी अँड थर्ड केमिकल इनकम्पॅबिलिटी. त्याच्यामधलं आपण आता पाहणार आहोत थेरापिटिक इनकम्पॅबिलिटी. सो आत्ता आपण पाहणार आहोत फिजिकल इनकम्पॅबिलिटी. आता फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणजे काय? व्हेन 2 or more than 2 substances are combined together, a physical changes takes place and the unacceptable product is formed. ओके, म्हणजे सेम इनकम्पॅबिलिटी कधी होते, जेव्हा 2 किंवा 2 अनेक ड्रग एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस होतात आणि त्याला आपण इनकम्पॅबिलिटी म्हणतो. हे चेंजेस म्हणजे कसे बॅड चेंजेस आहेत. सो त्याच्यामध्ये हे जे चेंजेस होतात फिजिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये जे चेंजेस होतात ते विजिबल असतात. ठीक आहे. विजिबल फिजिकल चेंजेस टेक्स प्लेस, त्याच्यामध्ये अनएक्सेप्टेबल, नॉन युनिफॉर्म, अनसाइटी, अनपॅलेटेबल प्रोडक्ट्स इज फॉर्म. ठीक आहे. डिफिकल्ट टू मेजर अँड ॲक्युरेट डोस. फिजिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये युजली ड्यू टू द इनकम्पॅबिलिटी
हे कशाने होते की इनसोल्युबिलिटी, इमिसिबिलिटी, प्रेसिपिटेट फॉर्मेशन अँड लिक्विफिकेशन. ओके, ह्या कारणांमुळे फिजिकल इनकम्पॅबिलिटी जास्त दिसून येते किंवा ह्या कारणांमुळे फिजिकल इनकम्पॅबिलिटी होऊ शकते. सो फिजिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये इमिसिबिलिटी, इन्सोल्युबिलिटी, प्रेसिपिटेट अँड लिक्विफिकेशन हे आपण 4 त्याच्या ज्या मेथड्स आहेत आणि त्याला करेक्ट कसं करायचं ह्याच्या मेथड्स आपण फिजिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये पाहणार आहोत. Okay, the result of physical incompatibility are usually visible and can be easily corrected by applying the pharmaceutical skill to obtain a product of uniform dosage and attractive appearance and having a satisfactory therapeutic activity. Physical incompatibilities मध्ये काय म्हटले, अविजिबल. ठीक आहे, जे चेंजेस होणार आहे ते विजिबल असणार आहेत म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, फिजिकल इनकम्पॅबिलिटी. आणि ते आपण काहीतरी फार्मास्युटिकल स्किलनं त्या करेक्ट पण करू शकतो आणि ते आपल्याला दिसू पण शकतात म्हणून ह्यांना काय म्हटलेलं आहे, फिजिकल इनकम्पॅबिलिटी. ठीक आहे, आता ही जी फिजिकल इनकम्पॅबिलिटी होते की त्यानं काय होतं, आपल्या प्रॉब्लेम की मेन सेफ्टी हरवून जाते, इफिकसी पण जाते आणि ॲपिरन्स पण चेंज होतो. सो हे करेक्टेड बाय यूजिंग एनी वन ऑर मोर मेथड. ठीक आहे, आपण काय करणार आहोत की याला थोडेसे करेक्ट करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, फार्मास्युटिकल स्किल वापरून हे जे चेंजेस होत आहेत, आपण फक्त आत्ता फिजिकल इनकम्पॅबिलिटी पाहतोय. सो फिजिकल इनकम्पॅबिलिटी ह्या जे नेक्स्ट आहे ह्यांना आपण चेंज करू शकतो किंवा त्यांना करेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट काय म्हटलेलं आहे, ऑर्डर ऑफ मिक्सिंग. ठीक आहे, चेंज द ऑर्डर ऑफ मिक्सिंग ऑफ इन्ग्रेडियंट ऑफ दी प्रिस्क्रिप्शन. आता चेंज द ऑर्डर. ठीक आहे, जर तुमच्याकडे फॉर्म्युलेशन टेबल असेल एखादा, सो फॉर्म्युलेशन टेबलमध्ये 1, 2, 3, 4 ही नेहमी डिसेंडिंग किंवा असेंडिंग ह्या प्रमाणात वेईंग केली जाते आणि त्याच्यानंतर मिक्सिंग केली जाते. पण जर तुम्ही 1, 2, 3, 4 ह्या पद्धतीनं जर तुमच्यात इनकम्पॅबिलिटी होत असेल तर आपण त्यांचा 1, 2, 3, 4 हा सिक्वेन्स किंवा ही जी ऑर्डर दिलेली मिक्सिंगची ही चेंज करून आपण त्याला इनकम्पॅबिलिटी करेक्ट करू शकतो. ठीक आहे, सेकंड जे आहे अल्ट्रेशन ऑफ सॉल्वंट्स. ठीक आहे, बाय द ॲडिशन, substitution or omission the therapeutical inactive substance to help the compounding the prescription. Third, change in the form of ingredient. ओके, म्हणजेच काय की जर तुम्ही काहीतरी ॲडिशन करून किंवा एखादा इन्ग्रेडियंट आहे तो सबस्टिट्यूशन करून किंवा ओमिशन करून काहींना ॲड करून किंवा काहींना काढून टाकून जर तुमची फिजिकल इनकम्पॅबिलिटी जर करेक्ट होत असेल तर ती एक टेक्निक तुम्ही वापरू शकता. चेंज इन द फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट्स. देन ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट. ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट हे इमल्सिफिकेशन किंवा सस्पेन्शन ह्यांच्यासाठी लागू होते. इमल्शन म्हणजे एक गुड एक्झाम्पल आहे इमिसिबिलिटीचं, ज्याच्यामध्ये ऑइल आणि वॉटर आहे आणि हे ऑइल आणि वॉटर ह्यांना एकत्र करण्यासाठी आपण काय वापरणार, ऑफकोर्स इमल्सिफाईंग एजंट. म्हणजे एकतर काय की इमल्सिफाईंग एजंट यूज करून तुम्ही ती इनकम्पॅबिलिटी करेक्ट करू शकता किंवा सेकंड जे आहे सस्पेंडिंग एजंट हे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इमल्सिफिकेशन फॉर दी इमल्शन. ॲडिशन ऑफ सस्पेंडिंग एजंट म्हणजे फॉर दी सस्पेन्शन. ठीक आहे, सो ह्या काहीतरी मेथड्स आहेत ते यांना यूज करून आपण काय करू शकतो, इनकम्पॅबिलिटी ट्रीट करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे फिजिकल इनकम्पॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये मेनली कोणकोणत्या इनकम्पॅबिलिटीज होण्याची दाट शक्यता, इन्सोल्युबिलिटी, सेकंड इमिसिबिलिटी, थर्ड प्रेसिपिटेशन अँड फोर्थ लिक्विफिकेशन. सो इन्सोल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राइब एजंट इन व्हेकल्स. ठीक आहे, insolubility means the inability of material to dissolve in a particular solvent system. ओके, म्हणजे एखाद्या इन्सॉल्युबिलिटीमध्ये जे मटेरियल आहे, जे इन्ग्रेडियंट आहे ते अनेबल होऊन जातं मिक्स होण्यासाठी. ठीक आहे, एखादा सॉल्वंट आहे आणि एखादा सॉलिड पार्टिकल आहे, बट सॉलिड पार्टिकल हा सॉल्वंटमध्ये अनएबल झाला आहे. ठीक आहे, म्हणजे तो आता डिझॉल्व होण्याची क्षमता तो हरवून बसला आहे आणि ज्यावेळेस तो हरवून बसतो किंवा एकदम स्लाइटली काय होतं ते डिझॉल्व होतं किंवा सोल्युबल होतं त्या सॉल्वंटमध्ये. जर ही सिच्युएशन आली म्हणजेच काय म्हणतो आपण, इन्सोल्युबिलिटी. द मेजॉरिटी ऑफ फिजिकल इनकम्पॅबिलिटीज आर ड्यू टू द इन्सोल्युबिलिटी. ह्या इन्सोल्युबिलिटीमध्ये मोस्टली काय होतं, जास्त फिजिकल इनकम्पॅबिलिटीमध्ये जर मोस्टली कोणामुळं होत असेल तर ते म्हणजे फर्स्ट आहे इन्सोल्युबिलिटी.
ठीक आहे. इनसोल्युबिलिटी, लिक्विड प्रिपरेशन कंटेनिंग द इनडिफ्युजिबल सॉलिड सच ॲज अ चॉक पावडर अँड चॉक, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, फेनासिटी, हे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत जेणेकरून की ते इनसॉल्युबिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. Okay, so as the increase the thickness of preparation, it also helps them maintain the uniform distribution of the insoluble substance for the sufficient long time. हे डिटेल्समध्ये आपण नेक्स्ट बघूया. त्याच्यानंतर सेकंड आहे इमिसिबिलिटी. ठीक आहे, इमिसिबिलिटीमध्ये 2 or more than 2 लिक्विड्स. आता लिक्विड्स म्हणजे कोणते? इनसोल्युबिलिटीचं बेस्ट एक्झाम्पल इमल्शन. ठीक आहे, इमल्शनमध्ये काय कंटेंट आहे? ऑइल अँड वॉटर आर इमिसिबल विथ इच अदर. दे कॅन मेड द मिसिबल विथ द अदर वॉटर बाय द इमल्सिफिकेशन. त्याला करेक्ट कसं करायचं हे आपण पाहूयात. देन प्रेसिपिटेशन, इट ऑकर ड्यू टू द सॉल्वंट इज इनसोल्युबल व्हेन इट इज ॲडेड टू दी सोल्युशन. हे पण आपण याला ओव्हरकम कसं करायचं बघूयात. लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड्स मिक्स इन अ ड्राय स्टेट कॉल ॲज अ युटॅटिक किंवा इटॅक्झिया. त्यामध्ये आपण फर्स्ट बघूया इमिसिबिलिटी. ठीक आहे, इमिसिबिलिटी इज द रिझल्ट ऑफ मिक्सचर ऑफ 2 or more इमिसिबल लिक्विड्स. काय म्हटलेलं आहे? 2 or more इमिसिबल लिक्विड्स. ठीक आहे, म्हणजे इथं इमिसिबिलिटी कधी होते? जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त लिक्विड्समध्ये, ठीक आहे, दोन्ही जर लिक्विड्स असतील तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? इमिसिबिलिटी. ठीक आहे, आता इनसॉल्युबिलिटी कशाला म्हटलेलं आहे? सॉलिड अँड लिक्विड ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय होतं? इनसॉल्युबिलिटी. ठीक आहे, आपण पाहतो इमिसिबिलिटी म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये कंटेंट कोण असणार आहे? दोन्ही पण लिक्विड असणार आहेत आणि असे लिक्विड जे एकमेकांमध्ये मिक्स व्हायला तयार नाही आहेत, म्हणजेच ते 2 लिक्विड म्हणजेच इमिसिबल लिक्विड्स ऑर इमिसिबल सॉलिड्स विथ द लिक्विड्स. Okay, then rectifying, example oil and water. Then rectifying the method म्हणजे काय? vigorous shaking and choice of emulsion and solubilizing agent. आणि ह्याला कसं करेक्ट करू शकतो आपण? फर्स्ट आता काय म्हटलं? एक्झाम्पल ऑइल अँड वॉटर. ऑइल अँड वॉटर म्हणजेच काय की हे टोटली डिफरंट आहे आणि हे काय आहेत की इमिसिबल आहेत, टोटली इमिसिबल. टू ओव्हरकम दिस इनकम्पॅबिलिटी अँड इमल्सिफाईंग एजंट यूज मेक अ गुड इमल्शन. ठीक आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये आपण काय ओव्हरकम करणार आहेत की विगरस शेकिंग, म्हणजे कंटिन्युअसली आपण शेकिंग करणार आहोत आणि त्याच्यासोबत काय की ॲडिंग अ इमल्सिफाईंग एजंट. इमल्सिफाईंग एजंट कधी यूज करतात? ज्यावेळेस ऑइल आणि वॉटर ह्यांना एकत्र करण्यासाठी जर कोणता मीडिया यूज करत असताल तर तो म्हणजे आपला इमल्सिफाईंग एजंट. ही मोस्टली इमल्शन बनवताना यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर सेकंड जो आहे इनसोल्युबिलिटी. इनसोल्युबिलिटी मीन्स inability of material to dissolve in a particular solvent system. Okay, the majority of physical incompatibility are due to the insolubility. Insolubility हा मेन किंवा रिस्पॉन्सिबल आहे फिजिकलसाठी. सो ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? चेंजेस ऑफ pH, मेलिंग, सर्फॅक्टंट, केमिकल रिॲक्शन, को सॉल्वंट आर द फॅक्टर दॅट अफेक्ट द सोल्युबिलिटी. एक्झाम्पल. ठीक आहे, आता एक्झाम्पल्स घेऊयात. वेगवेगळे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत पण त्याला रिस्पॉन्सिबल करणारे मेन म्हणजे चॉक आहे किंवा चॉक पावडर, ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड, फेनासेटिन, झिंक ऑक्साईड, हे काही एक्झाम्पल आहेत की ते वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत, इनएबल आहेत. ओके, द सस्पेन्शन कंटेन्स डिफ्युजिबल सॉलिड. इन दॅट टाईप ऑफ सस्पेन्शन uses the thickening agent. If thickening agent are not used, then particles settle quickly and this cannot be maintain. ठीक आहे, आता जसं इमिसिबिलिटीसाठी आपण ऑइल आणि वॉटरचं एक्झाम्पल घेतलं तसंच इनसोल्युबिलिटीसाठी सस्पेन्शन हे एक गुड एक्झाम्पल आहे. सस्पेन्शनमध्ये काय होतं की पार्टिकल साईज जी आहे ती दिलेल्या सॉल्वंटमध्ये म्हणजे त्याचा मीडिया कोणता आहे त्याच्यामध्ये ते सोल्युबल होण्याला सक्षम नाही आहे. सो त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? त्याच्यामध्ये सस्पेंडिंग एजंट ॲड करणार आहोत. सो सस्पेंडिंग एजंट काय करेल की जे पार्टिकल आहेत जे अनसोल्युबल आहेत, ठीक आहे, त्या सॉल्वंटमध्ये ते अनसोल्युबल आहेत. सो त्या अनसोल्युबलसाठी ते थिकनिंग एजंट किंवा सस्पेंडिंग एजंट जे आहे ते त्यांना डिझॉल्व करण्यास मदत करतात. ठीक आहे, थर्ड जो आहे फिजिकल इनकम्पॅबिलिटी म्हणजे प्रेसिपिटेशन,
आणि लिक्विफिकेशन हे डिटेल्समध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. त्याच्यावरती शॉर्ट नोट्स तुम्हाला सेपरेट आहेत. फिजिकल इनकम्पॅबिलिटीवर वेगळी आणि त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन आणि लिक्विफिकेशन. सो हे नेक्स्ट आपण सेकंड लेक्चरमध्ये आपण हे 2 पॉईंट्स कव्हर करणार आहोत.